पुणे जिल्हा परिषद निवडणुका 2026 आणि त्याचप्रमाणे पुरंदर पंचायत समिती निवडणुका 2025 या दोन्ही निवडणुकींच्या दरम्यान जिल्हा परिषदेचे आमचे उमेदवार परिंचे गावचे माजी सरपंच 2008 पासून माझ्याशी सतत खांद्याला खांदा लावून शिवसेनेचं काम करणारे आणि त्याचबरोबर जनतेच्या विश्वासात पात्र ठरलेले माजी सरपंच समीर जाधव, त्याचप्रमाणे भिवडी गणाचे आमच्या उमेदवार सौ पूजा ताई मुकाशी या दोघांच्या धनुष्यबाण चिन्हासमोरील बटणं दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत। गावामध्ये झालेली वेगवेगळ्या पद्धतीची कामं, छोट्या छोट्या गोष्टी आहेत। 3 कोटीचा हरेश्वर मळा ते शिवळी रोड आहे, बोगळे मळा 5 लाखाचा, वाल्ला वाल्लेकर रामभाऊ चव्हाण घर रस्ता 10 लाख, शंकर खोमने घर ते प्रताप पोमन नगर घर रस्ता 7.5 लाख, नाईक वस्ती समाज मंदिर 10 लाख, खेनटाळी अंतर्गत रस्ता 5 लाख, हरेश्वर फाटा ते तामाने वस्ती रस्ता 15 लाख, युवराज पोमन घर ते हनुमान चव्हाण घर 5 लाख, तुकाराम आप्पा पोमन दुकान ते शिवाजी पोमन घर 5 लाख, हरेश्वर मळा अंतर्गत अमोल पोमन घर ते वाल्लेकर घर 5 लाख, पाटील वस्ती अंतर्गत रोड करणे पोमन नगर 15 लाख, पोमन नगर ग्रामपंचायत इमारत बांधणे 30 लाख, शरद पोमन घर ते वाडीची विहीर रस्ता सुधारणे 3 लाख, दळवी वस्ती पाईपलाईन करणे 3 लाख आणि पोमन नगर शाळा दुरुस्ती 4 लाख, टोटल 3,87,00,000 ही कामं आहेत। विरोधकांनी कोणी सांगावं 1 रुपयाचं त्यांनी इथे काम केलेलं आहे। आता काही जण येऊन म्हणतात ही कामं मी केली। कामं कोणाचे आहेत, फंड्स कोणाचे आहेत? आमदार विजय बापू शिवतारे यांचे फंड्स आहेत। एखाद्याला शेती करायला मास्तर नेमला म्हणून तो बोलेल ही शेती माझीच आहे, हा सगळा ऊस आता सोमेश्वरला जाणारा माझाच आहे। विश्वासाने कामं करण्यासाठी जबाबदारी दिली, तालुका प्रमुख पद दिलं आणि म्हणून तुम्ही लगेच मालक बनायला निघाला, पक्षाशी गद्दारी करता। मला 2 महिन्यापूर्वीच माहीत पडलं होतं की हे करणार आहे ते, आणि म्हणून मी असं ठरवलं की अगदी प्लॅन करून ठरवलं होतं की यांना 2 महिन्यापूर्वीच यांनी कुठे कुठे मिटिंगा केल्या आहेत, काय झालंय, फक्त नाटकबाजी आपल्या तरुण सहकाऱ्यांना शिवसैनिकांना गैरसमज करण्यासाठी। बघा बघा माझ्यावर अन्याय होतोय। अरे आला कधी तू? 2017ला। हे शिवसैनिक पप्पू पासून सगळे आहेत ना, ते सगळेच्या सगळे तुकाराम पोमन, विवेक दाते, किरण खेमंड, पप्पू नवले, युवराज रोमन, योगेश दाते, अशोक पोमन, तुकाराम पोमन, शशी पोमन, ही सगळी, योगेश गोपने 2007 पासून लोकांच्या विश्वासात पात्र ठरलेली शिवसैनिकांची शिवसैनिक म्हणून खांद्याला खांदा लावून काम करणारे तू उपऱ्यात 2017ला आला आणि परत तुला मग एवढं सगळं मिळून सुद्धा सभापतीपद दिलं, निवडून दिलं, परत तालुक्याची जबाबदारी दिली आणि जे आता काय पैशाच्या जोर उडून पैसे मी वाटून हे करेल ना, ते पैसे सुद्धा बापूमुळे आलेत त्यांच्याकडे, नाही तर यांची कफलक होते। लास्टमध्ये गेलेला माणूस होता। त्यामुळे 9 तारखेला तो रिझल्ट माहीत पडेल आणि परत निश्चितपणे स्वाभिमानी जनता आणि शिवसैनिक मिळून अशा माणसाला या शिवसेनेमध्ये गद्दारीला स्थान नाही, निश्चितपणे त्यांना त्यांची जागा दाखवेल। आता बापूंनी काय काम केलं, हे छोटी काम आहे ती, जरा आठवा। 2008-9ला आपली काय अवस्था होती पुरंदर तालुक्यातली? सासवडून वीरला जाताना जरी मर्सिडीजचा ब्रेक दाबला तर गाडी 8-10 फूट फरफटत जायची, सगळं दगड आणि खडी।
आज तुम्ही दिवे घाटातून गाडीत बसला तर 10व्या मिनिटाला जेजुरी पास करून पुढे वाल्यापर्यंत जात आहे. 14 साली मी असतानाच 14 साली गडकरी साहेबांनी हा सगळ्यांच्या विनंतीवरून पालखी मार्ग केला आणि त्याची आज फळं आपण बघतोय. खाली बघा, मी पुन्हा आमदार झाल्याबरोबर सुरुवात झाली. समीर जरा फोन कर, कोण बोलते? हां, सुरुवात झाली आणि हडपसर ते वीर हा रस्ता सुद्धा युद्ध पातळीवर आता काम होत आहे. जवळजवळ 60% रस्ता पूर्ण झालेला आहे. इथे एक पत्रकार बसलेत आणि त्यांनीच मला काल परवा विचारलं की बापू, जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत निवडणुकीसाठी काय स्ट्रॅटेजी आहे तुमची, काय व्यूहरचना आहे? मी म्हटलं आमची दुसरी कुठचीच व्यूहरचना नाही, आमची स्ट्रॅटेजी एकच, तालुक्याचा विकास आणि तो निरंतर विकास. निवडणुका आल्या म्हणून नव्हे, 5ही वर्ष 24 तास 12ही महिने फक्त विकास विकास आणि विकास. त्याची फळं आज दिसत आहेत. 2008ला मी आलो, 2009ला जर मी आमदार झालो नसतो, पुरंदर उपसा पूर्ण झाली नसती. 15 वर्ष पडून होती अशीच. ती पूर्ण झाली म्हणून मजुरीला जाणाऱ्या आमच्या माता भगिनी, टेकवडी असेल, पिसर्वे असेल, माळशिरस असेल, खाली मजुरीला जायच्या पिकअपमध्ये बसून, यवतला वगैरे. आज पुरंदर उपसा 2012ला मी पूर्ण केला. पाणीच पाणी झालं आणि त्याच्यामधून आमचे शेतकरी सधन झाले. आता चित्र उलट आहे. आता यवत आणि दौंडमधून महिला पिकअपमध्ये बसून वर मजुरी करायला येत, कामाला येते. याला विकास म्हणतात. मी आल्याबरोबर काय केलं तर रोड, एक सासवड सुपा रोड खूप खराब झाला. हॅममध्ये तो रोड घेतला. किती किंमत आहे? हे 2 लाख 5 लाख आपण मोजतोय, पण खऱ्या अर्थाने तालुक्याच्या विकासामध्ये किती पैसे जात आहेत हे महत्वाचं आहे. कधी कोणी आकडे सुद्धा ऐकले नव्हते. 352 कोटीचा रोड आहे तो. 80% पूर्ण झाला, 80%. 10 मीटरचा कॉन्क्रीटचा रोड आहे, पिसर्वे वगैरे सगळं बघा. हे 5 वर्ष महाशय आमदार होते. आता काँग्रेस सोडली आणि बीजेपी मध्ये गेले. माणूस तोच आहे ना, वरचा भाग तोच आहे. 5 वर्षात रस्त्यातले खड्डे बुजवता आले नाही, खड्ड्यामध्ये डांबर टाकता आला नाही. वस्तुस्थिती आहे. पण मी त्यांची सत्ता असलेल्या सासवडच्या नगरपालिकेला 30 वर्षापूर्वी झालेली पाणीपुरवठा योजना, त्या पाणीपुरवठा योजनेसाठी 143 कोटी एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री यांच्याकडून घेतले. टेंडर झालं, ऑर्डर झाली आणि आता काम सुरू झालंय. किती? 143 कोटी. सासवडमधल्या रस्त्यांसाठी 12 कोटी. जेजुरीला सुद्धा 20-25 वर्षापूर्वी झाले. तिकडेही सत्ता होती यांची. काही कामाचे नाहीत. प्रपोजल सुद्धा करता येत नाही. ते प्रपोजल केलं आणि तिथे 78 कोटी रुपये आपण जेजुरीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी दिले. आम्हाला 50 वर्ष आम्ही मतं देत आहे काँग्रेस राष्ट्रवादीला. 50 वर्ष आम्हाला फसवलं आणि कुजवलं. लोकांना कुजवलं ठीक आहे, तुम्ही देवांनाही तेच अन्याय करताय. अनेक वेळा काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना अनेक देवस्थानांना, शिर्डी देवस्थान 500 कोटी, गजानन महाराज 400 कोटी, इकडे कुठे आणखी 300 कोटी, महाराष्ट्रभर तुम्ही पैसे देत होता. पण या पुरंदरमधला संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत, कुलदैवत असणाऱ्या मल्हारी मार्तंडाच्या खंडोबाला बाकी 1 रुपया देत नव्हता. त्याला विजय शिवतरेंना जन्म घ्यावा लागला, मंत्री बनावं लागलं आणि मंत्री म्हणून 2018 साली मी तो विकास आराखडा केला. 349 कोटी. किती? 349 कोटी. कोटी आकडे 40 वर्षामध्ये पुरंदरच्या राजकारणात कुणीच केलेले नाहीत. अगोदरच्या राजकारणामध्ये आमचे हिशोब काय असायचे? किती टँकर लावले आम्ही, किती रोजगार हमीची कामं केली आम्ही, किती चारा छावण्या सोडून गुरं सांभाळले आम्ही, किती डोकी फोडली आम्ही गावात एकमेकांची, हे सगळे हिशोब असायचे. आता काय चाललंय? आता पुरंदरच्या राजकारणात आंतरराष्ट्रीय विमानतळ, देशातलं 2 नंबरचं विमानतळ आणि राज्यातलं 1 नंबरचं सर्वात मोठं विमानतळ
ज्याच्यामध्ये 14 जिल्ह्याचा सगळा शेतीचा माल देखील, पुरंदरमधले अंजीर आणि सीताफळ 3 तासात दुबईला पोहोचतील. पेरिशेबल माल आहे, रेट मिळतील शेतकऱ्यांना. 14 जिल्ह्यातला शेतकऱ्यांचा माल इथून एक्सपोर्ट होणार आहे. राज्यातलं 1 नंबरचं विमानतळ, सगळ्यात मोठं विमानतळ हे आहे. आणि राज्यातलं सगळं महागडं विमानतळ सुद्धा हे आहे. 7 गावामध्ये 10,500 कोटी रुपये जमिनीचे येणार आहेत. परतावा वेगळा. तो परतावा इतका महत्वाचा आहे त्यांचा की 15% परतावा. 100 गुंठे कोणी जमीन दिली त्याला 15% 15 गुंठे परत मिळाले तर 1 गुंठा तो 1 कोटी रुपयाचा असणार आहे. विमानतळाच्या जागेमधलं ते 15 गुंठे कमर्शियल, प्रचंड फायदा आमच्या लोकांचा होणार आहे. आणि म्हणून विमानतळ असेल, IT पार्क असेल, वेगवेगळ्या योजना असतील, काय कोणाला विरोधकांना काय सांगता येईल. मी म्हणतो तुम्ही 40 वर्षातला हिशोब द्या, 50 वर्षातला. काँग्रेस राष्ट्रवादीने, आता ते भाजप नाहीच आहे, ते फक्त काँग्रेसच आहे, फक्त कपडे बदलले. हिशोब द्यावा ना तुम्ही, काय काय केलंय 50 वर्षात. बापूंनी 10-5 वर्षात मंत्री असताना आणि त्याच्या अगोदर विरोधी आमदार असताना सुद्धा जी कामं केली ते मी सांगू शकतो. तुम्ही कोणी चॅलेंज, आव्हान आहे, मोठी कामं दाखवा ना. 178 किलोमीटरचे रस्ते मी मुख्यमंत्री सडक योजनेतून जिल्हा परिषदेचे केले. जिल्हा परिषदेत एखाद्या रस्त्याला पैसे देताना वर्षातून 5 लाख 10 लाख डांबर मारायला थोडेसे 10 किलोमीटर रस्ता असेल 1 किलोमीटर दिला, पुढचा 10वा किलोमीटर होता होता हे 5 किलोमीटर पहिले खराब झाले. सगळ्याच्या सगळे रस्ते ॲट ए टाइम मी घेतले. अगदी तुम्ही देवाला जाणारा दक्षिण काशी ज्याला बोलतात, वर वारावडीचे तिथे काय नाव ते महादेव मंदिर, चतुर्मुख, चतुर्मुखच्या मंदिरामध्ये तुम्ही वारवडीतून मी जो तुम्ही आत घुसता ते वारवडीपासून कुठे जाताय, मंदिरावरून भिवरीमध्ये येते. तुम्ही इथून शिवरीमधून डायरेक्ट शिंदेवाडीत जाताय. जुना जेजुरी रोड मी केला, तो जुना जेजुरी रोड झेंडेवाडीतून या रस्त्याला मिळायला आला, तुमच्या मेन रस्त्याला. एक चांगला चौफुला तिथे तयार झाला आणि झेंडेवाडीतून जो रस्ता मी केला तो 5-6 किलोमीटरचा रस्ता, जुना ग्रामीण जेजुरी हायवे सारखा. त्याच्यामुळे त्याच्या दोन्ही बाजूला 7-12 आणि 5-12 सगळे हॉटेलं उघडली. 2-2, 3-3 लाख रुपये. काळे, बोरकर, ही तुमच्या आमच्या घरातली सामान्य शेतकऱ्यांची पोरं आज 2-2 लाख 3-3 लाख रुपये दररोज कमवत आहेत. याला विकास म्हणतात. अनेक वर्ष 467 सिमेंट बंधारे, जेवढे काय ओढे नाले आहेत त्या ओढ्या नाल्यावर लाईनने हे सगळे 467 सिमेंट बंधारे आणि वाहून जाणारं पाणी करेमध्ये किंवा इकडे हे सगळे अडवलं. सासवडच्या बाजूने 27 बंधारे मी बांधले. इनामके मळा असेल, बोरकर मळा असेल, सगळ्या आजूबाजूच्या मळ्यांमधून मी ते बांधले. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आणि आता ते सांगतात शेतकरी, आठवड्याला माळव्याचे आम्हाला 30-30, 25-25 हजार रुपये येतात. काय आम्हाला करायचं पैशाचं. तुमच्या बाजूला पांगाऱ्यामध्ये गेलं तर पिनू काकडे बसलेले तिथे. 40 वर्ष नारळ फोडला जायचा. वडाची मळई, जगताप साहेब, वडाची मळई 40 वर्ष नारळ फोडायची. काळा दरा की काळा टाका असा आणि वडाची 2 नाव होती. पाझर तलावातून लपा तलाव, लघु पाटबंधारे तलावात कन्व्हर्जन करून काही झालं नव्हतं. मी मंत्री झाल्यानंतर त्याचं पूर्ण फटाफट हे करून घेतलं आणि आज वडाची मळी पूर्ण तयार झाली. 12,65,00,000 रुपये खर्च करून त्या पाझर तलावाचं कन्व्हर्जन आपण लघु पाटबंधाऱ्यात केलं आणि कंप्लीट कॉन्क्रीटची वॉल बांधून लोकांना त्याचा 65 MCFT जवळजवळ पाणी आज तिथे आहे. मी परवा तुमच्या गावात आलो होतो. सतत विकासाची नजर. मला कोणी तुम्ही सांगितलं, आता मला सांगितलं की वर ते आठवण करा, पण तुम्हाला मीच बोललो होतो. तुम्ही दुपारी बोलला होता, पण मी जेव्हा आलो होतो 15 दिवसापूर्वी त्यावेळेस पाहिलं. तुम्ही मला सांगत होता याचं लिकेज काढा, लिकेज, पाणी हे होत नाही आणि लिकेज काढलं तर असं 1000 एकर खाली आणखी क्षेत्र होईल. मी म्हटलं लिकेज काढून इथे चालणार नाही, कारण लिकेज त्या घळामध्ये आहे. या तलावाला आपण लघु पाटबंधारे मध्ये परावर्तित करू
म्हणजे धरणाची भिंत अशी तशी RCCची पूर्ण भिंत ही होईल. रस्ता थोडे दिवस बंद करावा लागेल, कारण ते खोदकाम केल्यानंतर एकदा भिंत तयार झाली बुजवली की परत रस्ता आपण करून घेऊ. आणि त्याला लागून पाईपलाईन करू, आउटलेट त्याला करू, आणि आउटलेट करून सगळे जेवढे बागायत आहेत ना खाली अजून 1000 एकर व्हायचं, त्या सगळ्यांना पाणी देण्याची व्यवस्था करू. आणखी एक मागणी तुम्ही नाही केली, पण मी तुम्हाला सांगतो, हा लपा तलाव कोणत्याही परिस्थितीमध्ये गुंजवणीच्या बरोबरीने पूर्ण होईल. 5 ते 8 महिन्यात आपण पूर्ण करू. आणि गुंजवणीची जी लाईन जाते आहे, पावसाचं पाणी 3 महिने 4 महिने, 1000 एकरचं खाली आणखी तुम्ही केलं बागायत तर पाणी कुठे पुरणार आहे. गुंजवणीच्या लाईनमधून एक वॉल मी तिथे देतोय की वर्षातून 4 वेळा तुम्हाला पाणी, गुंजवणीचं पाणी सोडून तो तलाव भरला जाईल. विजन, अक्कल. म्हणून म्हणतो वरचा माळा असावा लागतो, नाहीतर मग काय फायदा नाही. वाया जातात 5-5 वर्ष. 5 वर्षामध्ये गुंजवणीचा 1 इंच पाईपलाईन झाली नाही. आज 23 किलोमीटर पाईपलाईन करून टाक. आणि त्यावेळेस तर फसवणूक करत होते, खालून लाईन नेत होते जेऊर मांडकीतून. ओरिजिनल माझी जी लाईन होती तशी लाईन मी आता तोंडल, परिंचे, हरणी, वाल्याच्या बारावाड्या करत आपण राखेपर्यंत जातोय. खरा दुष्काळी 90% भाग हा वंचित राहिला असता पाण्यापासून. कागदावर फक्त दिसलं असतं पाणी जाईल. 741 मीटरवर धरण आहे, 720 मीटरवर वाल्ला आहे, आणि 620 मीटरवर जर तुमची जेऊर मांडकीची लाईन, जर मेन लाईन तुम्ही नेली असती तर काय उलटा पाईप लावला असता का? 12 इंच 15 इंचाचा समजा मायनर लावला जरी असता, 25 किलोमीटरमध्ये कुठे ना कुठे जरी शेतकऱ्यांनी भोकं पाडली असती तर एक थेंब सुद्धा वाढलेला किंवा खऱ्या दुष्काळी भागात निघाला. आपण बदल केला आणि 1300 कोटीचं काम आता 1882 कोटी झालं आहे. 245 कोटी रुपये दिले गेले. म्हणून हे काम आता फास्ट होत आहे. याला विकास म्हणतात. निव्वळ गंडवागंडी करायची. याच्या अगोदरचं राजकारण पुरंदरमधलं कसं होतं, जे मला सांगतात, मी कधी गेलो नाही तिथे, पाणी पण गेल्या 25 वर्षातलं राजकारण हे नेहमी असं असायचं की सकाळी 8-8:30ला सगळ्या पक्षाचे टगे नाश्त्याला जमायचे. मग काल मी माळशिरसला 5 एकरची इसर पावती मारली. दुसरा सांगा आहे खोडीतला मी 3 एकर मारली. हे सगळे जेवढे होते राजकीय लोक, कोणी नावं घ्या कोणाची, सगळ्यांचे धंदे हे गोरगरिबांना लूट. आजही पुरंदर तालुक्यामध्ये जे उमेदवार उभे आहेत ते कोण आहेत? बाप आजोबा एका पक्षात, बाप एका पक्षात, आणि पोरगा आता लढतोय इंगळे कॉन्ट्रॅक्टर. तो धनिक आहे, पैसा आहे म्हणून. काय संबंध आहे समाजकारणाचा आणि राजकारणाचा तुमचा? पैसे आहेत म्हणून? ही पुरंदरची जनता स्वाभिमानी जनता, ही विकत जाणारी जनता नाही आहे. काय संबंध आहे? म्हणून काल मी माळशिरस सांगितलं, डिपॉझिट जप्त झाली पाहिजे त्यांची. तुम्ही काम करा, 5-10 वर्ष समाजात काम करा, झटा खपा, मग तुम्ही हे करा. आता समीर गेली 20 वर्ष माझ्याबरोबर काम करतोय. पूजाचा सागर मोकाशी माझ्यावर गेले पण 10 वर्ष काम करतोय. लोकांमध्ये कामं करा. ही सगळी पप्पूपासून सगळी, शशी असेल, अशोक असेल, सगळे लोक कामं करतात ना. काही ना काहीतरी, कोणाचं रेशन कार्ड असेल, कोणाचं काय असेल, कोणाचं पोलीस स्टेशन असेल, कोणाचं हॉस्पिटलचा प्रॉब्लेम असेल. जेव्हा तुम्ही काम कराल त्यावेळेस तुम्ही पात्र होता प्रतिनिधी बनायला. नीरा कोळवेरेमध्ये दुर्गाडेंची मुलगी, ही माझी मुलगी आहे म्हणून तुम्ही तिला निवडून द्या. काय संबंध बाबा? काय संबंध? 40 वर्ष ज्यांना लालबत्ती दिली गेली होती, काही करू शकले नाहीत, काहीही करू शकले नाहीत. इतका अकार्यक्षम माणूस आता बोलतो माझ्या पोराला जिल्हा परिषदेला निवडून द्या, गौरव खोलतेला. काय, व्हॉट इज दिस? काय आहे कॉन्ट्रीब्युशन? काय तुमची समाजाच्या प्रती? तिकडे आता ह्या पुढे वर गेलं तुमच्या वीर भिवडीमध्ये, गंगाराम जगदाळे, मुलगी माझी, तिला निवडून द्या. काय कारण?
ही सगळी माणसं जी मी आज उभी केलेली आहेत ती सर्वसामान्य घरातली आहेत, पैशावाले नाही आहेत. लाख रुपये खर्च करायची सुद्धा कॅपॅसिटी नाही अशी मंडळी. पण ही जर उद्याची पिढी तयार झाली तर पुरंदरचं कल्याण होणार आहे. आणि म्हणून ही पुढची 25, 30, 40 वर्ष ही पिढी समर्पित भावनेने लोकांची सेवा करून लूट करणार नाही तर लोकांच्या मदती करतील. म्हणून हे सगळं मी विधानसभेची निवडणूक जिंकली आणि त्याचं विश्लेषण करताना नंतर 5-6 दिवसामध्ये आमच्या जगताप साहेबांची एक बातमी आली होती. मला कधी कधी जेव्हा जेव्हा मूड येतो त्यावेळेस मी गाडीत ती परत ऐकत असतो. महिना 2 महिन्यातून ऐकतो की पुरंदरमधील 100 भुक्कड पुढारी भंगारात. आणि त्यांनी इतकं बारकाईने विश्लेषण केलं होतं. खऱ्या अर्थाने त्या निवडणुकीच्या दरम्यान गावात हे सगळे टगेगिरी 40 वर्ष करणारे लोकांचं कोणी ऐकलं नाही आणि सगळे भंगारात गेले. त्यात आता राहिले, आता त्यांनी म्हणून पुढच्या पिढ्या आणलेले. त्यामुळे आपण सर्वांनी सावधपणे काम केलं पाहिजे. डिपॉझिट्स यांची जप्त केली पाहिजे आणि चांगली माणसं निवडून दिली पाहिजे जी तुमच्या कामाला येतील, ज्यांच्या दारामध्ये किंवा ज्यांना हाक तुम्ही मारू शकता. अनेक कामं आता सार्वजनिक कामं आणि शासकीय कामांबरोबर आमदार म्हणजे फक्त मिरवण्यासाठी नसतो. आमदार हा कुटुंब प्रमुख असतो. आत्ताच 2 उदाहरणं 1-1 लाख रुपये आमचे मुख्यमंत्री सहायता निधी देऊन दर महिन्याला कमीत कमी ॲव्हरेज 2-3 लाख रुपये पर डे. काल 4 लाख रुपये आपण याच्यामध्ये दिले, वीर बिवडी गटामध्ये 4 लाख रुपये. ॲव्हरेज 1 लाख, 2 लाख, 3 लाख दररोज. म्हणजे किती झाले ते साधारणतः 1 कोटी रुपये. गोर गरीब माणसाला त्याची बिलं कमी करणे, त्याला मदती मिळवून देणे, जीव वाचवणे. काल मी माळशिरसमध्ये होतो आणि तिथे ती कोमल बोराके करून नेमकी ती सुद्धा आली होती. अचानकपणे मला रात्री 11 वाजता तिचा फोन होतो, रडायला लागते. मी म्हटलं अरे काय झालंय ते तर सांग. आणि त्यांनी मला फोन केला तिने की म्हणे मला असं आहे, डॉक्टरांनी दुपारी चेकअप केलंय. माझा नवरा 27 वर्षाचा आहे, मी 25 वर्षाची आहे आणि त्यांचा हार्टचा प्रॉब्लेम झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं इमिडिएट 24 तासात ऑपरेशन नाही केलं तर कधी हा पोरगा जाईल. तर मी म्हटलं बऱ्याच वेळा डॉक्टर घाबरत असतात. म्हटलं बघ तुझा ECG BCG रिपोर्ट पाठव. आणि म्हणून रिपोर्ट तिने पाठवले मला. मी रणजित जगताप करून आपलेच आहेत, अतिशय हुशार माणूस डॉक्टर आहे, पुणे जिल्ह्यातला 1 नंबरचा हार्टचा सर्जन आहे. रणजित जगतापांना मी फोन केला. ते म्हणे बापू मला रिपोर्ट पाठवा. लोक बोलतात कधी कधी डॉक्टर, पण मला रिपोर्ट पाठवा. मी तोच रिपोर्ट फॉरवर्ड केला व्हॉट्सअपवरून. 10च मिनिटात त्यांचा मला फोन आला, बापू खरोखर सिरियस आहे पेशंट, इमिडिएटली उद्या सकाळी पहाटे याचं ऑपरेशन केलं पाहिजे, कधीही हा जाऊ शकतो. पैसे नव्हते. रात्री इनामदार हॉस्पिटलला त्यांचे मालक इनामदार त्यांच्याशी मी बोललो. म्हटलं बाबा ऑपरेशन थिएटरला 1 लाख 2 लाख लागतात तर थोडं आम्हाला कन्सेशन द्या. त्यामुळे बापू 4 वर्षापूर्वी मी अडचणीत असताना मला फसवलेलं असताना वयस्कर 78 वर्षाचे इनामदार, डॉक्टर इनामदार आणि मोठी कॉलेजेस चालवतात, मेडिकल कॉलेज देखील, त्यांनी सांगितलं की मी एका कार्यक्रमात तुम्हाला भेटलो आणि माझ्यावर खूप मोठं बालंट होतं. माझ्यासमोर तुम्ही कमिशनरला फोन करून सांगितलं गेलं आणि त्या बालटातून मी बाहेर पडलो. एखाद्या राजकीय माणसाने मला 1 कोटी मागितले असते तरी मी दिलं असते आणि या बालंटातून बाहेर पडलो असतो. पण तुमच्यासारख्या माणसाने 1 रुपया नाही, चहा नाही आणि ऐकून घेतलं आणि अर्ध्या तासात लगेच फोन करून सांगितलं माझं संकट दूर झालं. हा पेशंट नव्हे, याच्या पुढेही तुमचे कुठचे पेशंट आले तरी मी ऑपरेशन थिएटरचे पैसे घेणार नाही. आणि फ्रीमध्ये तिथे तिला करायला लावलं. 1 लाख 2 लाख रुपये मी मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळवले आणि त्याचा जीव वाचला. कालच मी गेलो होतो तिथे, तर ती कोमली आली होती. नवरा कसा आहे म्हणजे एकदम फिट आहे, एकदम काही चिंता नाही. आता हे कुटुंब प्रमुखाचं काम आहे. आसरा वाटला, आधार वाटला पाहिजे अख्ख्या तालुक्यातल्या लोकांना. कुठे काय झालं बापूला फोन केलं तर काम होणार.
अडचणीत कितीतरी लोकांना वाचवलं मी. आणि म्हणून फक्त मिरवायला म्हणून जो कोणी येत असेल तर अशा लोकांना उभं नाही केलं पाहिजे. पुढचं भविष्य खूप मोठं आहे पुरंदरचं. राज्यामध्ये एक नंबरला आहे. IT पार्क, तुमचं एअरपोर्ट नंतर तुमची MIDC वाढवतोय मी, त्याच्यानंतर रोजगार तिथे वाढतोय, गुंजवणीचं पाणी येत आहे. ओव्हरऑल एवढी प्रगती होणार आहे की जशी आज पुरंदर उपसामध्ये पूर्व पट्ट्यामध्ये जी प्रगती आहे तशीच प्रगती शेतकऱ्यांची गुंजवणीच्या पाण्यामधून 1.5 वर्षात होणार. पहिली मेन लाईन तर मी वर्षभराच्या आत सोडणार पाणी, सगळं वरून पाणी जात आहे. आता बघा खालून नेली होती, दुष्काळ असेल, वर 2700 मिलीमीटर पाऊस आहे. वरून लाईन आता ग्रॅव्हिटी जात असल्यामुळे वरून वॉल उघडला की धोधो पाणी ओढ्याने, नाल्याने, पाझर तलाव सगळीकडे भरलं जाईल, कल्याण होईल त्याच्या. आणि म्हणून मित्रो, अतिशय महत्त्वाचा हा होमवॉर्ड आहे वीर भिवडी. आणि वीर भिवडीचा प्रचार सगळ्यात शेवटी सगळं करत होतो. मलाच काल रात्री चिंता वाटली, अरे म्हटलं एकही, आता समीरला वाटते लय मी प्रसिद्ध आहे त्याच्यामुळे होईल नाही, गेला का तो. आणि म्हणून निश्चितपणे प्रचंड बहुमताने निवडून द्या, आपलं धर्मकर्तव्य करा, अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्वांना करतो. दत्तात्रय गाडेकर टोनपेवाडीची यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो. आणि ताईंनी सांगितलं की आम्ही भूत सुद्धा टाकून देणार नाही. निश्चितपणे अशा पद्धतीचं काम आणि अशी नवीन पिढी तयार झाली तर आपलं भवितव्य खूप मोठं आहे. उद्याचं मुंबई नवी मुंबई, दिल्ली नवी दिल्ली, तसं पुणे आणि नवीन पुणे आपलं सगळं होणार आहे. आणि हा सगळा भाग विकसित होणार आहे. हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी, हजारो तरुणांना व्यवसायाच्या संधी. आणि म्हणून निश्चितपणे आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीचं मतदान करावं. 1 नंबरचं मतदान विधानसभेला झालं त्याच्यापेक्षा जास्त मतदान व्हावं आपल्याला, अशा प्रकारची विनंती करतो. पुन्हा एकदा धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटणं दाबून आपण त्यांना विजयी करावं. तालमीचा एक विषय राहिला, लपाचा तलाव घेतलं. तालीम तुम्हाला पुढच्या महिनाभरामध्ये, 1-1.5 महिन्यामध्ये तालीम हवी आहे की तालमीचं साहित्य, व्यायामशाळे जागा आहे काय, जागा आहे, बांधून घेऊ. आणि त्याच्यानंतर मग स्पोर्ट्सच्या कोट्यातून आपल्याला बाकीची सगळी आमदार फंडातून जागा बांधू. आणि जिल्हा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्पोर्ट्स निधी जो आहे तर त्याच्यामधून सगळ्या मशीन्स वगैरे आहेत त्या आपण घेऊ. 2 ते 3 महिन्यामध्ये निश्चितपणे आपण